नमस्कार, माझं नाव प्रेमकुमार पाटील. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याच्यावरती तुम्हाला NMMS स्कॉलरशिप किंवा नवोदय सारख्या शालेय स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक, ज्याला आपण NMMS म्हणतो, त्यातील दुसऱ्या पेपरविषयी, जो की सॅटचा असतो. जर का तुम्हाला या पेपरविषयी काही डाऊट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त एकदाच पहा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात याची गॅरंटी मी देतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. जसे की तुम्हाला माहीत आहे की हा पेपर 28 डिसेंबर 2025 ला आहे. त्यासाठी आपल्याकडे फक्त 1 महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यासाठी व्यवस्थित तयारी करून घेतली पाहिजे आपण. चला तर मग या पेपरविषयी आपण अधिक माहिती बघूया. तर सर्वात पहिला आपण या परीक्षेचे स्वरूप बघितले पाहिजे. दुसऱ्या पेपरमध्ये पहिल्यांदाच विज्ञानचा पोर्शन असतो, जो की 35 मार्काला असतो. पेपर क्रमांक 2 जो की सॅट आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा कोणता पोर्शन असेल तर तो सामान्य विज्ञानचा आहे, ज्याला 35 मार्क असतात. त्यानंतर इतिहासाला 15 मार्क, नागरिकशास्त्र 5 मार्क, भूगोल 15 मार्क, गणित 20 मार्क, असे सर्व मिळून 90 मार्काचा पेपर होतो. आणि 90 पैकी 90 मार्क पाडणे अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही मी सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. स्ट्रॅटेजी कशी असणार याचा आपण अभ्यास आता पुढे करायचा आहे. तर आपल्याला यामध्ये क्लिअर दिसत आहे की सगळ्यात जास्त मार्क ते विज्ञानला आहेत. म्हणजेच पुढच्या महिन्याभरामध्ये आपण सगळ्यात जास्त फोकस तो विज्ञानावर टाकला पाहिजे. कारण 35 पैकी जर का तुम्हाला 30 मार्क जरी मिळाले, कमीत कमी सांगत आहे मी, कमीत कमी 30 मार्क जरी मिळाले तरी तुमचं कट ऑफ क्लिअर होऊ शकतो. इतिहासाला धडे आहेत 14 आणि 14 धड्यांना 15 मार्क आहेत. पण विज्ञानला धडे आहेत 19 आणि 19 धड्यांना 35 मार्क आहेत. कमी धडे आणि जास्त मार्क. कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळत असेल तर विज्ञानावर जास्त फोकस केला पाहिजे. त्यानंतर तुमचा फोकस असला पाहिजे भूगोलवर. विज्ञान नंतर भूगोलवर फोकस असला पाहिजे, कारण भूगोलला धडे आहेत 10 आणि 10 धड्यांना मार्क आहेत 15. म्हणजे कमी धड्यांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही नागरिकशास्त्रावर फोकस करू शकता आणि नागरिकशास्त्रानंतर इतिहास आणि गणित. जर का तुम्हाला गणिताची भीती वाटत असेल तर गणिताला कमी वेळ दिला तरी काय हरकत नाही, पण पाठांतराचा पोर्शन पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला दोन्ही पेपरचा अभ्यास कशा प्रकारे करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. याच्या आधीचा व्हिडिओ होता, त्यामध्ये मी तुम्हाला मॅथचा अभ्यास कशा प्रकारे करायचा तो सांगितला आहे आणि यामध्ये सॅटचा अभ्यास कशा प्रकारे करायचा ते सांगितलं आहे. जर का तुम्हाला याबद्दल एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल, त्याच्या ट्रिक्स मी उद्यापासून या चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून जर का मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला NMMS परीक्षेमध्ये